आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील 12 विभागात आजपासून 10% पाणी कपात। नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे पालिका प्रशासनाकडून आवाहन। ऐन हिवाळ्यात मुंबईमध्ये पावसाची हजेरी। मुंबईतील विद्याविहार परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। सकाळच्या वेळी नागरिकांची तारांबळ उडाली। ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी। पावसामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्याची शक्यता। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पूर्वसंध्येला मुंबई विमानतळाजवळ ड्रोन आढळून आल्याने खळबळ। व्हीआयपी हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क। ड्रोन पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात। पुण्यात 11 मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पांचं काम सुरू। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याचा अहवाल मागितला होता। मुख्य मलवाहिन्या टाकण्याचं काम सुरू। पिंपरी चिंचवड पोलीस आता एआय आधारित निगराणी करणार। एआय आधारित एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पात शासनाची मंजुरी। चाकण, तळेगाव, भोसरी, एमआयडीसी सह हिंजवडी परिसरात सीसीटीव्ही बसवणार। पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। उरुळी कांचन भागातील ही घटना। दीप्ती चौधरी असं आत्महत्या केलेल्या या महिलेचं नाव। आत्महत्या केलेल्या महिलेची सासू सरपंच आहे तर सासरे मुख्याध्यापक असल्याची माहिती। आता पाहूया टॉप 9 जिल्ह्यांमधल्या बातम्या। लातूरच्या तांबळातील काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरी आणि त्यांचे पती कालपासून बेपत्ता आहेत। अपहरण झाल्याचं काँग्रेसकडून पोलिसांना निवेदन देण्यात आलंय। अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी मवियाकडून नामांकन अर्ज दाखल। सुरेखा काळेंचा महापौर पदासाठी तर आझाद खान यांचा उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज सादर। कोल्हापूरच्या पन्हाळगडावरील सदोवा तलाव परिसरात मशिदीचं अतिक्रमण। 3 मजली अनधिकृत मशीद उभारल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। अनधिकृत मशिदीविरोधात हिंदुत्ववादी संघटना आज जिल्हाधिकारी कार्यालयात एकवटणार। नंदुरबारच्या शहादा शहर आणि परिसरात पावसाची हजेरी। अचानक झालेल्या पावसामुळे रबी पिकांना धोका। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता। नागपूरच्या कापसी परिसरात गोडाऊनमध्ये अवैधपणे साठवलेल्या धान्याच्या साठ्यावर कारवाई। 2,20,000 किलो धान्यसाठा जप्त। कंपनी मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल।